हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. बरं, तुझं काय मत आहे यावर? बाबा तिचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मला नाही समजत आहे बाबा, हे सगळं अचानक समोर येते. आता परत कोणाला गमवायचं नाही मला. आज तर चिऊला, अंजलीला बोलता बोलता रडू कोसळे. शांत हो बेटा, सगळं ठीक आहे आणि पुढेही सगळं ठीकच होईल. ते अंजलीला जवळ घेत तिला शांत करतात. ते मनातून स्वतःही थोडे घाबरले होते. मागच्या कटू आठवणीतून थोडे सावरत होते की आता परत ते सियाला काही झालं असतं तर. गोठून गेले होते तो विचार करूनच. बाबा सॉरी, परत माझ्यामुळे. अंजली हुंदका आवरत बोलते. बेटा, मी तुला आधीही सांगितले, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे आणि आत्ताही तेच सांगतोय, तुझी काही चूक नाही आहे. मला सांग, पुढे काय ठरवलं आहेस? मला अंकुशच्या डॅडचं म्हणणं पडतंय, इथे राहणं आता रिस्की आहे आणि मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही बाबा. बाबा ठामपणे बोलतात. बाबा, आता अंकुशकडे जाणं योग्य नाही. त्यांच्या घरी तन्वीच्या लग्नाची गडबड असेल, त्यात परत आपण. अंजली बाबांना सांगते. तुझं बोलणं बरोबर आहे, पटतंय मला, पण मग साहिलकडेच जावं लागेल आपल्याला. बाबा, पण असं अचानक साहिल सरांच्या घरी कसं? अंजली कचरत बोलते. बेटा, अंकुशचे डॅड बोलले ना, थोडं दिवस राहावंच लागले आपल्याला. एकदा तो माणूस पकडला गेला की मग कसलीच भीती नाही. बाबा अंजलीला समजावून सांगतात. हो बाबा, बरोबर आहे तुमचं, पण असं मला समजते तुला साहिलकडे जायचं नाही आहे. हो म्हणजे असं अचानक, आणि मी कसा विश्वास ठेवू? माझ्या काकामुळे इतका त्रास आपण आधीच सहन करतो आहेत. मला नाही वाटत. विश्वास ठेवायला पाहिजे. आपण दुसरीकडे शिफ्ट होऊ. हवं तर. अंजली तिचं मत मांडते. मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे ते, पण बाळा, एवढा विचार नको करूस. थोडा वेळ दे स्वतःला सगळं समजून घ्यायला. होईल सर्व ठीक. आज त्याच्यामुळे आपली जीव सुखरूप आहे. मी लहानपणी पाहिलं आहे त्याला, तुझी काळजी घेताना, तुझ्यासोबत खेळताना. ठीक आहे बाबा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. हो चल मग आपण बाहेर जाऊ. अंजली बाहेर येऊन शांत उभी राहते. साहिल बाहेर आल्यावर अंजली आणि तिच्या बाबांकडे आशेने बघत होता. साहिल, आम्ही तुमच्या घरी राहायला तयार आहोत, पण हे असं किती दिवस चालू असणार आहे? अशाने चिऊच्या मनावर, तिच्या बालपणावर परिणाम होईल. आज जो अनर्थ टाळला तो पुन्हा घडणार नाही ह्याची शाश्वती काय? आणि अजून किती दिवस आम्ही असं दडपणाखाली राहायचं? साहिल अंजलीच्या बाबांकडे जात त्यांच्या पुढ्यात बसतो. काका, तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, पण प्लीज मला थोडा वेळ द्या. कमिशनर अंकलसोबत माझं बोलणं झालं आहे. ते लवकरच त्याला पकडतील. इनफॅक्ट आज जी माणसं चिऊला किडनॅप करायला आली होती ती पकडली गेली की त्याला पकडायला सोपं जाईल. मी माझी माणसं त्याला शोधायला लावली आहेत. हे सगळं ठीक होईपर्यंत तुमची पूर्ण जबाबदारी माझी असेल. मी शब्द देतो, तुम्हाला कोणालाच काही होऊ देणार नाही. आणि राहिला प्रश्न सियाचा, तर तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तिला कसलीच कमी पडू देणार नाही तिचा मामा. प्लीज तुम्ही थोडा ट्रस्ट करा माझ्यावर. अंजली प्लीज. साहिल कळवळीने बोलतो. ठीक आहे, आम्ही ठेवतो तुझ्यावर विश्वास, पण खरंच आता कोणालाच गमवायची ताकद नाही माझ्यात. अंजलीचे बाबा हळवे झाले होते. डोंट वरी, मी कोणालाच काही होऊ देणार नाही. साहिल त्यांचा हात हातात घेत त्यांना आश्वस्त करत बोलतो. कधी यायचे आम्ही तुझ्याकडे राहायला? बाबा विषय बदलत बोलतात. काका, आजच. शिफ्टिंगची काळजी करू नका. तुम्ही पॅकिंग करा, माझी माणसं सामान शिफ्ट करून देतील. ठीक आहे अंजली. माई, आपलं सामान पॅक करायला घे. मनोजराव, प्लीज तुम्ही काळजी करू नका.
काही प्रॉब्लेम झाला किंवा कसली गरज लागली तर संकोचपणे सांगा. अंकुश तुमच्यासोबत असेल. काही काळजी करू नका. मी निघतो आता. मला थोडं काम आहे. अंकुशचे डॅड त्यांना धीर देत बोलतात आणि त्यानंतर हो हो चालेल. थँक्यू. तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून आलात. अंजलीचे बाबा त्यांचे आभार मानतात. आपल्या माणसांसाठी वेळ काढावा लागतो. डॉललाही भेटायचं होतं. तिला सुखरूप बघितल्याशिवाय मन लागलंच नसतं माझं. खूप कमी वेळात तिने जीव लावलाय सगळ्यांना. अजून घरी माहिती नाही तर तेही आले असते भेटायला. अंकुशचे डॅड हसत अंजलीच्या बाबांना सांगतात आणि त्यानंतर उद्या मॅडमची मॅच आहे म्हणून प्रॅक्टिस चालू आहे. अज्जू ग्राउंडमध्ये खेळणाऱ्या सियाला बघून बोलतात. अरे वा, छानच. अंजलीला सांगा नंतर निवांत घरी घेऊन यायला आमच्या. सगळ्यांनाच तिला बघून खूप आनंद होईल. आणि त्यानंतर इकडे हो चालेल, सांगतो मी, बाबा म्हणाले. अंकुशचे डॅड अंजलीच्या बाबांचा निरोप घेऊन निघून जातात आणि त्यानंतर अंकुश आणि साहिल खाली बोलत बसले होते. अंजली त्या दोघांना कॉफी देऊन मोठ्या आईच्या रूममध्ये जाते. त्या अंजलीच्या आईच्या फोटोसमोर उभ्या होत्या. त्यांना असं बघून अंजलीला वाईट वाटलं. आपल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. परत त्या जखमांवरची खपली निघाली होती आणि ह्याला जबाबदार ती स्वतःला समजत होती. अरे अंजली, ये ना. अशी दारात का उभी आहेस बाळा? आत ये, माई स्वतःला सावरत बोलतात. अंजली जवळ जाऊन त्याच्या मिठीत शिरते. मोठी आई, सॉरी. हे सगळं माझ्यामुळे. मला नको आहे ती प्रॉपर्टी. मी बाबांना आणि जिजूंना आधीच बोलली होती. तेव्हा जर मी त्यांचं ऐकलं नसतं तर आता हे घडलंच नसतं ना. आई, जिजू, आपण सगळे एकत्र असतो ना आता. नाही बाळा, ह्यात तुझी काहीच चूक नाही आहे. ती प्रॉपर्टी, जमीन एक आठवण होती तुझ्या घरच्यांची, म्हणून तुझे बाबा तेव्हा तसं बोलले होते. आणि ती जमीन तुझ्या घरच्यांनी तुझ्या भविष्यासाठी तरतूद म्हणून तुझ्या नावावर केली होती. असं नाही बाळा. जावई तुझे खर्च उचलू शकत नव्हते. तुझ्या घरच्यांचा आशीर्वाद होता तो तुझ्यासाठी. आणि ती जमीन, प्रॉपर्टी चांगल्या कामासाठी वापरली जावी हीच जावयांची इच्छा होती. आम्ही खूप साधी माणसं आहोत अंजली, छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानणारी. आम्ही प्रॉपर्टीसाठी जीव घेणं, अपहरण करणं ह्या गोष्टी पेपरात वाचून होतो, पण कधीच आपल्या बाबतीत ह्या गोष्टी घडतील ह्याचा विचार नव्हता केला. पण आता जे झालं ते नको आता जास्त विचार करू. रडून चेहरा बघ कसा झाला आहे. चल लवकर पॅकिंग सुरू कर. अजून चिवला सांगितलं नाही आहे. तिला काय सांगायचं आहे? काही विचार केला आहेस का? तर आई विषय बदलत बोलतात. अंजली नाहीमध्ये मान हलवते. काहीतरी विचार कर आणि जा. पॅकिंग करायला ये पटापट. मोठी आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलतात. अंजली एक नजर अंकुश आणि साहिलला बघून तिच्या रूममध्ये निघून जाते. अंकुश आणि साहिल त्याच्या काकाबद्दल बोलत होते. अंकुशनेही साहिलकडून सगळी माहिती घेऊन त्याची माणसं काकाला शोधण्यासाठी लावली. थोडा वेळ साहिलशी बोलून अंकुश चिवला बघायला बाहेर गेला. ती तिच्या फ्रेंडसोबत थकून बसली होती आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. हे फ्रेंड्स, हाय, काय चालू आहे? अंकुश त्यांच्या जवळ जाऊन बसतो. काही नाही अंकल, असंच खेळून दमलो ना म्हणून थोडी रेस्ट करत होतो. चिवची फ्रेंड सई म्हणाली. हो, उद्या सीयूची फुटबॉल मॅच आहे ना, म्हणून तिच्यासोबत खेळत होतो. चिवकडे बघत बोलतो. ओ. अंकुश थोडा वेळ बच्चे कंपनीसोबत गप्पा करत बसला. नंतर सगळे एक एक करून घरातल्यांनी बोलवल्यावर निघून गेले. आता फक्त तो आणि चिव होते. डॉल, मला तुझ्याशी बोलायचं होतं. ओन्ली फ्रेंड्स टॉक आपलं सिक्रेट असेल पण ते. अंकुश हळूच बोलतो. ओ,
काय आहे? चिऊ भुवया उंचावून विचारते. शोना, तुला माहीत आहे तुझी मम्मा आणि साहिल ब्रदर आणि सिस्टर आहेत आणि साहिल मम्मा तुम्हाला त्याच्या घरी न्यायला आला आहे. अंकुश हळूच तिचा अंदाज घेत बोलतो. पण मम्माचा ब्रदर तर सुहास मामू आहे ना, ती राखी त्यालाच बांधते. सिया न समजून बोलते. हो डॉल, तुझं बरोबर आहे. सुहास मामू तर ब्रदर आहे, पण साहिल मामू पण ब्रदर आहे मम्माचा. तुझ्या लहानपणी तुझ्या मम्मा आणि अज्जूने हाऊस चेंज केलं ना, मग ते साहिल मामूला माहीत नव्हतं. तेव्हा तो आउट ऑफ इंडिया होता आणि आता जेव्हा तुमचा ॲड्रेस मिळाला तेव्हा तो तुम्हाला घेऊन जायला आला होता. अंकुश सियाला सगळंच सांगू शकत नव्हता, म्हणून त्याने तिला जेवढं समजेल तेवढंच समजावून सांगत होता. ओ, मग आता आम्ही त्याच्या घरी जायचं राहायला. पण माझे फ्रेंड्स तर सगळे इथे असणार. मी तिथे कोणासोबत खेळणार? सिया छोटा फेस करत बोलते. अरे शोना, साहिल मामू खेळेल ना तुझ्याशी. हो, मी खेळेल माझ्या प्रिन्सेससोबत. एवढा वेळ त्यांचं बोलणं शांतपणे बाजूला उभा राहून ऐकणारा साहिल चिवच्या बाजूला जाऊन बसत बोलतो. आणि त्यानंतर चिवला खूप बरं वाटतं. तुला माहिती आहे, साहिल मामूकडे स्विमिंग पूल पण आहे. हो की नाही मामू? हो, मोठे वाल आहेत. तुला येतं स्विमिंग करता? साहिल सियाला विचारतो. थोडंसं येतं. बॉस अंकलने थोडंसं शिकवलं. चिव गाल फुगवून अंकुशकडे बघते. अंकुश जीभ दाताखाली चावतो. सॉरी ना डॉल, प्लीज. अंकुश कान पकडून तिच्याकडे बघतो. इट्स ओके. चिव त्याच्या कानावरचे हात खाली घेत स्माईल करते. प्रिन्सेस, मी शिकवेन तुला स्विमिंग. डोंट वरी. साहिल डोळे मिचकावत बोलतो. खरंच? सियाच्या डोळ्यात चमक येते. हो, पण जर तू मला तुझा फ्रेंड्स मानलंच तर? साहिल क्यूट फेस करून तिच्याकडे बघतो. चिव अंकुशकडे बघत डोळ्यांनीच विचारते. अंकुश डोळे मिचकावत तिला होकार कळवतो. तशी चिव साहिल समोर हात धरते. फ्रेंड्स? साहिल तिला हात मिळवत शेक हँड करतो. थँक्स प्रिन्सेस. तुला ना मी बॉक्सिंग पण शिकवेल. तुला येतं का बॉक्सिंग? साहिल उत्साहाने विचारतो. बॉक्सिंग नाही येत, पण मला कराटे येतात. मम्माने मला क्लासेस लावलेत. अरे वा, छानच. आपण डील करूया. तुला जे येतं ते तू मला शिकवायचं आहे आणि मला जे येतं ते मी तुला शिकवणार. डील? साहिल सियापुढे हात करतो. यस डील. सिया एक्सायटेड होत टाळी देते. म्हणजे आता डॉल तू मला विसरणार? अंकुश खोटं रुसत तोंड पडतो. बॉस अंकल, तुम्ही तर माझे बेस्टी आहात. तुम्हाला कसं विसरेन? तुमची डॉल. चिव त्याच्या जवळ जात त्याच्या हनुवटीला पकडत चेहरा स्वतःजवळ वळवते. तिचाही चेहरा त्याला असं पाहून लगेच पडतो. सियाच्या मनात अंकुशविषयी ठेवलेली अढी ती कधीच विसरून गेली. तिला आता फक्त अंकुशचा पडलेला चेहरा दिसत होता. ऑग माझं बच्चा. शोनू, मी मस्करी करत होतो. मला माहिती आहे माझी डॉल मला कधीच विसरणार नाही आणि मी तुला तुझ्या मामूकडे रोज भेटायला येणार आहे. आपण तिघं मिळून दंग घालायचा. हो की नाही साहिल? हो. साहिल त्या दोघांचं बॉन्डिंग बघून भारावून जातो. चला, आपण आज जाऊन मम्माला मदत करूयात, म्हणत अंकुश तिला उचलून घेत अंजलीच्या रूममध्ये घेऊन जातो. साहिलही त्यांच्यासोबत जातो. पॅकिंग झाल्यावर अंजली, मोठी आई, बाबा, चिऊ, अंकुश सगळे साहिलच्या घरी जाण्यासाठी निघतात. अंजली तिचे आणि चिऊचे कपडे बॅगेत भरत होती. डोक्यात चिऊला कसं समजवायचं हाच विचार सुरू होता. ती जर नाही ऐकलं तिने तर? मम्मा? चिऊ मागून येऊन तिच्या मानेला विळखा घालते. झालं का खेळून चिऊताईचं? अंजली हसत तिच्या हाताला धरून मागे वळत तिच्या गालावर किस देते. हो, झाली आपली पॅकिंग?
चिऊ अंजलीला कपड्यांची पॅकिंग करताना बघत विचारते. आणि त्यावेळी इकडे हो, पण तुला कोणी सांगितलं? अंजली आश्चर्याने विचारते. आपण साहिल मामूकडे जातोय ना? मला बॉस अंकलने सांगितलं. साहिल मामू आपल्याला घेऊन जायला आला आहे. अंजली मागे वळून दारात उभ्या अंकुशकडे बघत त्याला हळूच ओठांची हालचाल करत थँक्यू बोलते. अंकुशही डोळे मिचकावत तिचं थँक्यू स्वीकारतो. साहिलने अंजलीच्या घरी असताना सर्व्हंटला 3 रूम्स ओपन करून क्लीन करायला सांगितल्या होत्या आणि त्यांच्यासाठी डिनरही रेडी करायला सांगितला होता. आणि त्यावेळी इकडे साहिल खुश होता. अंजली त्याच्यासोबत राहणार म्हणून. चिऊची गाडीत नुसती बडबड चालू होती. अंकुश आणि साहिलसोबत साहिलला ही ती खूप आवडली आणि सोबत तिची गोड बडबडही त्याला आवडली. अंजली गाडीत शांतच होती. तिचं ह्या तिघांकडे पण लक्ष नव्हतं. ती तिच्याच विचारात गाडीबाहेर बघत बसली होती. अंकुश साहिलच्या घराच्या गेटमधून गाडी आत घेतो आणि त्यानंतर वाव बॉस अंकल, साहिल मामूचं घर ही तुमच्या घरासारखं मोठं आहे का? चिऊला आठवतं तिच्या बॉस अंकलच्या घराबाहेरही असंच खूप सारे ट्री फ्लावर्स आहेत. म्हणून ती विचारते, यस, आवडलं का तुला? अंकुश तिला गाडीतून खाली उतरवत विचारतो. हो, खूप छान आहे. चिऊ आजूबाजूचं निरीक्षण करत बंगल्याकडे बघत बोलते. चल, आपण आतमधून पण बघूया. तुला जे काही चेंजेस हवेत ते तू मला सांग. हा प्रिन्सेस, आपण लगेच करून घेऊ. साहिल चिऊला उचलून घेत बोलतो. अंकुश, अंजली, माई आणि बाबांसोबत साहिलच्या मागून येत होता. गाडीतून बॅग्स काढा आणि रूममध्ये पाठवून द्या. थोड्या वेळाने समोर असलेल्या सर्वंटला सांगून तो चिऊला घेऊन आत निघून जातो. सगळे हॉलमध्ये थोडा वेळ बसतात. साहिल बाबांना आणि मोठ्या आईला त्यांची रूम दाखवतो. चिऊ अंजलीसोबत राहणार म्हणून तिची एकच रूम असते. साहिल त्यांना घेऊन त्यांची रूम दाखवायला वरच्या फ्लोअरवर घेऊन जातो. अंजली, मी निघतो आता. काही लागलं तर लगेच एक कॉल कर. डॉल, मी आता घरी जातो. आपण उद्या भेटू, ओके? अंकुश, बॉस अंकल, तुम्ही पण थांबा ना इथे. आपण मज्जा करू. डॉल त्याचा हात धरून हट्ट करत बोलते. स्वीटहार्ट, आज नको, परत कधीतरी. मॉम आणि तुझी आजी वाट बघत असेल ना माझी. मी उद्या येतो ना बच्चा, तुला स्कूलमध्ये घेऊन जायला. मला माझ्या डॉलची मॅच पण बघायची आहे, अंकुश बोलला. अंकुश खाली बसत तिच्या गालावर हात ठेवून प्रेमाने समजावतो. ठीक आहे, चालेल. चिऊ होकार देते. अंजली, उद्या किती वाजेपर्यंत पोहोचायचं आहे स्कूलमध्ये? मी येतो तुम्हाला घेऊन जायला. अंकुश उठून अंजलीला विचारतो. अंकुश, कशाला? आम्ही जाऊ. कष्ट करून तुला एवढं लांबून उलट यावं लागेल. त्यापेक्षा आपण डायरेक्ट स्कूलमध्येच भेटू. अंजली त्याला उगाच त्रास नको म्हणून बोलते. अगं त्यात काय एवढं, मी येईल ना. अंकुश असं अंजली बोलत असते. मी एक बोलू का? साहिल मध्येच त्या दोघांकडे बघत बोलतो. अंकुश, अंजली बरोबर बोलते. तू एवढ्या लांबून कशाला येतोस? म्हणजे मी सोडेन ना. मला ही प्रिन्सेसची मॅच बघायला आवडेल. अंजली, तुला चालणार असेल तर. साहिल अंजलीचा अंदाज घेत थोडं दबकतच बोलतो. आणि त्यानंतर अंजली काहीच न बोलता अंकुशकडे एक नजर बघून चिऊला घेऊन रूममध्ये निघून जाते. आणि त्यानंतर इकडे साहिलला थोडं वाईट वाटतं. तो अंजलीला जाताना बघत राहतो. हे तिला थोडं वेळ दे. सगळंच एकदम समोर आल्याने तिला समजत नाही आहे. तिच्या कलाने घे थोडं आणि उद्या सकाळी तयार राहा. ती येईल तुझ्यासोबत. अंकुश हसत त्याच्या खांद्यावर हाताने थोपटतो. साहिलही खुश होत स्माईल करतो. अंकुश घरी निघून जातो. साहिल किचनमध्ये जाऊन कुकला सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल करायला सांगतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी अंजली चिऊला
तयार करून खाली घेऊन येते. साहिलही त्याच वेळेला त्याच्या रूममधून बाहेर पडतो. मोठी आई बाबा आधीच तयार होऊन खाली हॉलमध्ये त्यांची वाट बघत होते. हे प्रिन्सेस, झाली तू रेडी? नाश्ता केला? हो. त्यानंतर ओके, मग निघायचं? आणि त्यानंतर साहिल, अजून किती वेळ आहे अरे? तू नाश्ता नाही केलास ना? करून घे, मग आपण निघू. अंजलीचे बाबा त्याला नाश्ता करायला सांगतात. आणि त्यावेळी हो, ॲक्च्युली काल लेट झोप लागली आणि उठायला उशीर झाला. मला वाटलं आपल्याला उशीर होईल म्हणून. साहिल, अरे आहेसच तू, नाश्ता करून घे. बाबा, चिऊ हे खा, दही साखर. मोठी आई चिऊसाठी दही साखर घेऊन येते. मोठी आई चमच्याने एक घास तिला भरवते. वा, यमी आहे, मला अजून हवंय. चिऊ ओठांवरून जीभ फिरवत बोलते. सोनू, ते दररोजचं खायचं नसतं, आज तुझी मॅच आहे ना म्हणून दिलं. मोठ्या आईने बापाचा आशीर्वाद राहावा तुझ्यासोबत म्हणून दिलं. तुम्ही मॅच जिंकावी म्हणून दिलं ते. अंजली हसत तिला समजावते. आणि त्यानंतर मम्मा, मी हे खाऊन मॅच जिंकणार. चिऊच्या डोळ्यात चमक येते. आणि त्यानंतर हो, पण तुला जिंकण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. मी काय बोलले? बापाचा आशीर्वाद तुला मिळावा म्हणून. आणि बापा काय बोलतो? मोठी आई हसत चिऊकडे बघते. तुम्ही स्वतः मेहनत घ्या, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंच. चिऊ लगेच बोलते. गुड गर्ल, मग तू छान खेळलीस तर तू नक्कीच जिंकणार. आणि हे गुड गुड गुडलकसाठी आहे शोना. अंजली तिला समजावते. हो मम्मा, समजलं. चिऊ स्माईल करते. साहिलचा नाश्ता झाल्यावर सगळे चिऊच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी निघतात. अंकुशही ते सगळे पोहोचल्यानंतर 5 मिनिटात पोहोचतो. सोबत तन्वी मॅडम होत्या. तिलाही चिऊची मॅच बघायची होती. अंजलीने तिला तिच्या कोचकडे सोडलं आणि बाकी सगळ्यांकडे आली. ऊन वाढलं होतं, त्यामुळे अंकुशनेच अंजलीला सगळ्यांना घेऊन स्टँडमध्ये बसायला जायला सांगितलं आणि स्वतः त्यांच्या डॉलसोबत थांबतो म्हणाला. अंजली आणि तन्वी गप्पा करत आईबाबांना घेऊन स्टँडमध्ये गेल्या. सिया तिच्या फुटबॉल टीमसोबत होती. कोच त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सगळ्या मुलांना एका ठिकाणी जमा करत होते. अंकुश बाजूलाच राहून चिऊवर लक्ष ठेवून होता. मॅच चालू व्हायला अजून थोडा वेळ होता, म्हणून अंजली, बाबा, मोठी आई आणि तन्वीला घेऊन आधी स्टँडमध्ये गेली होती. साहिलला एक कॉल आला म्हणून तो अटेंड करायला थोडं बाजूला गेला होता. आल्यावर त्याला तिथे कोणीच दिसलं नाही. आजूबाजूला नजर फिरवल्यावर एका बाजूला अंकुश चिऊसोबत बोलताना दिसला. तसा तो त्यांच्याजवळ जातो. स्कूलने पार्टिसिपेट केलं होतं 10 स्कूलने पार्टिसिपेट केलं होतं ह्या फ्रेंडली गर्ल्स फुटबॉल मॅचसाठी. आणि 6 टीम मोठ्या एजच्या होत्या. 6 स्टँडर्ड टू 9 स्टँडर्ड आणि एक ग्रुप 3rd स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड. मोठ्या मुलींची मॅच आदल्या दिवशीच झाली होती आणि आज छोट्या मुलींची मॅच होती. बच्चा, रेडी ना? अजिबात घाबरायचं नाही आणि बॉलवर कॉन्सन्ट्रेट करायचं. तुझ्या टीमचे प्लेयर कुठे आहेत बघून थ्रो करायचा बॉल. ओके बॉस अंकल. आणि आपल्याला जिंकायचे. ओके. अंकुश तिला हायफाय देण्यासाठी हात करतो. आणि त्यानंतर यस, चिऊ ही लगेच हायफाय देते. माझा गुड गर्ल बच्चा. अंकुश आणि डॉल पहिल्या टीमची मॅच बघत होते आणि बघता बघता तो तिला ट्रिक सांगत होता. डॉलही लक्ष देऊन ऐकत होती. बघता बघता पहिल्या टीमची मॅच संपली आणि आता मिनिटांनी चिऊची दुसरी मॅच सुरू होणार होती. बच्चा, अजिबात घाबरायचं नाही. ओके, मन लावून खेळ, मी इथेच आहे. हो. सिया छान स्माईल करून तिच्या बॉस अंकलला एक टाईट हग करते. अंकुश खाली बसून एकदा तिचे शूलेस चेक करतो आणि गालावर किस देऊन तिच्या टीमकडे पाठवतो. थोड्याच वेळात चिऊच्या टीमची मॅच सुरू होते.
अंकुश तिच्यापेक्षा जास्त तू नर्वस आहेस. साहिल त्याच्याकडे बघत असतो. हो यार, पण एक वेगळंच फिलिंग आहे हे. मी नाही सांगू शकत काय काय आहे ते. अंकुश खेळणाऱ्या त्याच्या डॉलकडे बघत बोलतो. अंकुश आणि साहिल एका बाजूला राहून सियाला चीअरअप करत होते. छोटी मुलं जरी असली तरी मोठ्यांसारखी तेवढ्याच जिद्दीने खेळत होती. एकदम चुरशीचा सामना चालू होता. फर्स्ट हाफमध्ये चिवची टीम 1 पॉईंटने मागे होती, तर 2-3 असा स्कोर झाला होता. अपोजिट टीमच्या एका प्लेयरला थोडी इंजरी झाली होती. त्याच मुलीने लास्टला गोल केला होता, त्यामुळे त्यांची टीम एका पॉईंटने पुढे गेली होती. अंकुश चिवच्या टीमजवळ गेला. कोचने परत त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिल्या. हे गर्ल्स, तुम्ही खूप छान खेळताय, बट आता तुम्ही युनिटी करून खेळलं पाहिजे. जशी मगाशी तुमच्या समोरची टीम खेळत होती, तुम्ही आजूबाजूला तुमचे प्लेयर्स बघून बॉल पास केला पाहिजे, म्हणजे समोरच्या टीमला चान्सच नाही भेटणार. एकमेकांना पास करून खेळा, ओके, आणि आपणच जिंकणार, अंकुश त्यांना समजावून सांगतो. यस अंकल, सगळ्या एकत्रच ओरडतात. परत मॅच सुरू झाली आणि आता बऱ्यापैकी चिवची टीम खेळत होती. एकमेकांना बॉल बरोबर पास करत होते. 2 गोल करून आघाडीही घेतली होती. त्यातला एक गोल चिवने स्वतः केला होता. समोरच्या टीमनेही नंतर एक गोल केला. आता स्कोअर बरोबर होता. शेवटची 10 मिनिटं होती. अपोजिट टीम आघाडीवर होती. त्यांच्याकडे बॉल होता आणि चिवची टीम तो बॉल त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी धावत होती. हा गोल काढून त्यांना अडवायचा होता. अपोजिट टीमच्या गर्लने गोलसाठी किक केली. सगळ्यांनी श्वास रोखून चिवच्या टीमच्या गोलकीपरकडे बघितलं. क्षणातच तिने ती किक अडवली. त्यामुळे ग्राउंडमध्ये टाळ्यांचे आवाज घुमले. चिवच्या टीमला सपोर्ट करणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. परत मॅच सुरू झाली. परत अपोजिट टीमकडेच बॉल होता, पण ह्यावेळी तो बॉल पळवण्यात चिवची टीम यशस्वी झाली. एकमेकांकडे किक करत ते गोलकीपरपर्यंत पोहोचलेच होते आणि गोल करणार इतक्यात अपोजिट टीमच्या मेंबरने तो बॉल स्वतःकडे घेतला. आपल्या प्लेयरकडे किक करणार एवढ्यात चिवच्या टीम मेंबरने तो चालाखीने बॉल स्वतःजवळ घेतला. तिने लगेच तो बॉल जवळ असलेल्या चिवकडे पास केला आणि चिवने क्षणाचाही विलंब न करता शेवटच्या मिनिटाला गोल केला. चिवच्या टीमने ती मॅच जिंकली. सगळ्याजणी धावत तिला मिठी मारायला गेल्या. तन्वी जोरजोरात ओरडत होती. सगळेजण टाळ्या वाजवत टीमचं कौतुक करत होते. अंजलीही आनंदाने टाळ्या वाजवत होती. डोळेही काहीसे पाणावले होते तिचे. अज्जूची छाती अभिमानाने भरून आली होती. मोठी आईच्या डोळ्यातही कौतुक होतं. जिंकल्यावर अंकुशने चेहऱ्यावर हात ठेवून तसाच खाली गुडघ्यावर बसला. साहिलने त्याला सावरलं. अंकुशने लगेच त्याला मिठी मारली. शट यार, तो हळूच पुटपुटला. बॉस अंकल म्हणत चिव धावत त्याला जाऊन मिठी मारते. अरे माझा बच्चा म्हणत अंकुश तिला उचलून घेत गोल फिरतो. यस, आपण जिंकलो. चिव त्याला घट्ट मिठी मारत बोलते. यस यस यस, वी विन, लव्ह यू स्वीट हार्ट. अंकुश तिच्या गालावर किस करतो. अंकल थँक्यू. चिवच्या टीममधल्या प्लेयर्स अंकुशला येऊन भेटल्या. चिवच्या टीमची कॅप्टनही अंकुशला थँक्यू बोलण्यासाठी आली होती. थँक्यू अंकल, तुम्ही आम्हाला समजून सांगितलं आणि आम्ही तसं खेळलो म्हणून जिंकलो. ती मुलगी आनंदाने बोलते. इट्स ओके बच्चा, यू ऑल डिझर्व इट. आणि हो, फायनलही आपल्याला अशीच खेळायची आहे, ओके. अंकुश तिचे गाल पिंच करत बोलतो. ओके. तीही अंकुशला मिठी मारते आणि त्यानंतर हो, आणि फायनल जिंकल्यावर तुम्हा सगळ्यांना चिवच्या घरी चिवकडून पार्टी असेल. साहिल चिवला उचलून घेत चिवकडे बघत तिच्या फ्रेंड्सना सांगतो. येस, पार्टी, आम्ही नक्कीच जिंकू अंकल. मग सगळ्याजणी खुश होऊन बोलतात. ए भुक्कड, चल तुझी मम्मी तिथे तुला शोधते.
चिऊच्या टीममधली एक प्लेयर एका गोलू मुलीला बोलत खेचत तिच्या आईकडे घेऊन जाते. बाय अंकल, बाय. सगळेच त्या दोघींना हसत होते. अंजली, बाबा, मोठी आई, तन्वी सगळेच कौतुकाने अंकुश आणि चिऊकडे बघत होते. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता. फायनल मॅच ही सियाची टीमच जिंकते. चिऊने पहिल्या मॅचमध्ये 2 आणि फायनल मॅचमध्ये 1 गोल केल्यामुळे तिला सर्टिफिकेट, 1 गोल्ड मेडल आणि छोटी ट्रॉफी दिली गेली. तिच्या बाकीच्या फ्रेंड्सनाही सर्टिफिकेट, ट्रॉफी, गोल्ड आणि सिल्वर मेडल दिलं गेलं आणि शेवटी विनिंग ट्रॉफी दिली गेली. सगळेच पॅरेंट खुश होते. सगळे पॅरेंट्स येऊन चिऊचं आणि अंकुशचं कौतुक करत होते. कधी अंकुशला चिऊसोबत स्कूलमध्ये पाहिलं नव्हतं, त्यामुळे ते चिऊला ओळखत नव्हते. ते अंकुशला तिचा डॅड समजत होते. चिऊचे सगळे फ्रेंड्स अंकुशचं तिच्यासमोर कौतुक करत होते. सगळ्यांनाच अंकुश आवडला होता. चिऊ ही लांबून अंकुशकडे बघून खुश होते. अंकुशविषयी तिच्या मनात एक स्पेशलवाली फिलिंग्स निर्माण होत होती. अंकुश आज खूप खुश होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकत होता. दुपारी मॅच संपली. गिफ्ट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर अंकुश त्या सगळ्यांना घेऊन हॉलमध्ये गेला. आजची पार्टी त्याच्याकडून होती. त्याने निघाल्यावरच अनाऊन्स केली आणि त्याचा आनंद बघून त्याचं मन कोणाला मोडावंसं वाटलंच नाही. सगळे हॉटेलमध्ये पोहोचतात. अंकुशने पूर्ण प्रायव्हेट VIP एरिया बुक केला. डॉल, आज तुला काय हवं ते मागव. कोणीच तुला काही बोलणार नाही. आज तुझा दिवस आहे. तनू, ऑर्डरला मदत कर. अंजली, तुमची ही ऑर्डर रेडी ठेवा, मी आलोच. अंकुश बाहेर निघून जातो. तोपर्यंत तन्वी आणि चिऊने सगळ्यांची आवड लक्षात घेऊन ऑर्डर दिली. अंकुश 15 मिनिटांनी हातात रसमलाईचा केक घेऊन येतो. वाव भाई, केक. तन्वी उठून त्याच्या हातातला केक बघत बोलते. यस स्वीटहार्ट, कम, केक कट कर ये. पण माझा बर्थडे नाही आज, चिऊनं समजून बोलते. सोनू, तू मॅच जिंकलीस ना, म्हणून आहे हा केक, सेलिब्रेशनसाठी. अंजली हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगते. अंकुश, अरे एवढं सगळं करायची काय गरज होती? अंजलीचे बाबा विचारतात. राहू द्या हो काका, आपण कुठे रोज रोज येतोय आणि माझ्या डॉलसाठी तर मी एवढं करू शकतो. चल चल ये, केक कटिंग कर. तन्वी तिच्या हातात उडन नाईफ देते. अंकुश डॉलला घेऊन केक कट करतो आणि पहिला पीस तिला भरवतो. यमी. चिऊ 3 बोटं दाखवत म्हणते. आवडलं ना तुला? अंकुश क्रीमचं बोट तिच्या नाकाला लावत हसतो. चिऊ हसत ती क्रीम पुसते. हो, यमी आहे. ऑर्डर दिली? अंकुश टिश्यू घेत हात क्लीन करत चेअरवर बसतो. हो भाई, हे बघ आलं जेवण. पोटभर जेवण करून सगळे बाहेर येतात. अंकुश आणि तन्वी मागून हळूहळू येत असतात. अंकुशने मुद्दाम तन्वीला मागे थांबून घेतलं होतं. भाई, काय झालं? मला का असं थांबून घेतलंस? स्वीटू, ऐक ना, डॉलला आणि अंजलीला घरी बोलव ना प्लीज. माई आजीला सांग आऊ आणि मॉम डॅडने बोलवले म्हणून. तसंही उद्या संडे आहे, मला थोडा अंजली आणि डॉलसोबत टाईम स्पेंड करता येईल. अंकुश छोटा फेस करत आशेने तिच्याकडे बघतो. ठीक आहे, मी आलेच माई आजीशी बोलून. तन्वी त्याला होकार देते. थँक्यू स्वीटू. अंकुश तिला एक साईडने मिठी मारतो. इट्स ओके भाई, एवढं तरीही करू शकते. तन्वी लगेच पुढे जाते. माई आजी, मम्माचा फोन आला होता. तिने चिऊला आणि अंजलीला घरी बोलावले आणि माझ्या लग्नाच्या शॉपिंगचं थोडं डिस्कशनही करायचे आणि ते आज झालं तर मग तशी उद्यापासून शॉपिंग केली असती ना. माझ्या कोणी अशा फ्रेंड्सही नाहीत. एंगेजमेंटलाही अंजलीनेच हेल्प केली होती. प्लीज प्लीज प्लीज, मी तिला आज घरी घेऊन जाऊ? तन्वी एकदम बिचारा चेहरा करून विचारते. मोठी आई अंजली आणि तिच्या बाबांकडे बघते.
अंजली गोंधळून तन्वीकडे बघत होती. मध्येच काय हे? अंकुश गुपचूप अंजलीच्या बाजूला येऊन उभा राहून थोडं खाली झुकत तिच्या कानात हळूच बोलतो. काय झालं? एवढी का कन्फ्यूज आहेस? आपल्या घरी यायचं नाही आहे का तुला? अंकुश तिला एक गोड अशी स्माईल देत समोर तन्वीचा ड्रामा बघत गालातल्या गालात हसत उभा राहतो. हे ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावरही स्माईल आली होती. काका प्लीज पाठवा ना अंजलीला. तन्वी त्याचा हात हातात घेऊन रिक्वेस्ट करते. ठीक आहे, जा जा घेऊन. अंजलीचे बाबा तन्वीच्या डोक्यावर हात ठेवत स्माईल करत परवानगी देतात. थँक्यू सो मच काका. तन्वी खुश होते. आज आपण बॉस अंकलच्या घरी राहणार मम्मा? हो. अंजली तिचा हसरा चेहरा बघून मान हलवते. हो क्यूटीपी, आपण खूप मज्जा करूया. तन्वी तिच्या हातावर टाळी देत तिच्या नोजला पिंच करते. अंजली आणि चिवचे कपडे घ्यायचे असल्याने पाहिले साहिलच्या घरी जायचं ठरतं. तर त्यानंतर चिऊ आणि तन्वीचं चांगलं सूत जुळल्यामुळे ती तन्वी सोबतच असते. त्यामुळे अंजलीला चिऊसाठी हॉटेलमधून निघताना अंकुशच्या गाडीत बसायला लागतं. बाबा आणि मोठी आई साहिलसोबत त्याच्या कारने येतात. अंजली तिचे आणि चिऊचे कपडे पॅकिंग करायला घेते. तन्वी तिला मदत करत होती. अंजली, रात्री आज आपला नाईट आऊट आहे. खूप गप्पा करायच्या आहेत मला तुझ्याशी. मी घरी सगळ्यांना सांगणार आहे. कुणीही आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. तन्वी बोलता बोलता कपाटातून चिऊचा नाईट सूट काढून देते. तन्वी, मला खरं सांग, आंटीने खरंच कॉल केला होता? अंजली बॅग भरायची थांबवून तन्वीवर नजर रोखून बघत होती. हो, मी का खोटं बोलू तुझ्याशी? तन्वी कपाटाकडे वळत जीभ चावते. मला एक सांग, तू तर पूर्ण वेळ माझ्यासोबतच होतीस. तेव्हा तर तुला एकच कॉल आला होता, तो पण रिषभ सरांचा. मग आंटीने कधी कॉल केला? हां, ते हॉटेलमधून निघताना तुम्ही सगळे पुढे गेला तेव्हा केला होता मॉमने कॉल. तन्वी नजर चोरत बोलते. मी आधीच बोलले, खरं सांग. अंजली हाताची घडी घालून तिच्या समोर उभी राहते. तू अशी का बघते आहेस मला? तन्वी अडखळत बोलते. अंजली कित्तीचा कान पिळते. तू आणि तुझ्या भाईनी प्लॅन केले ना हे सगळं? त्यानेच सांगितलं ना मोठ्या आईशी आणि बाबांशी बोलायला? हो ना? कान, माझा कान. मी सांगते. सांग. अंजली कान सोडत तिला बोलायचा इशारा करते. हो, मला भाईनेच सांगितलं, कारण त्याला तुझ्या आणि चिऊसोबत राहायचं होतं. उद्या ऑफिसलाही सुट्टी आहे, म्हणून त्याला तुमच्यासोबत वेळ घालवता आला असता. म्हणून मला माई आजीशी बोलायला सांगितलं त्याने. तू आणि तुझा भाई कसले नौटंकी आहात ग तुघे? अंजली हसत तन्वीचा गाल ओढते. आणि त्यानंतर, म्हणजे तू रागावली नाहीस ना भाई आणि माझ्यावर? तन्वी तिची रिॲक्शन बघून कन्फ्यूज होते. आता तर ही रागवत होती आणि आता हसते. हो, म्हणजे थोडी रागवली होती, पण ठीक आहे. अंजली तिचं कन्फ्यूज चेहरा बघून बोलते. म्हणजे आता तुलाही माझ्या भाईसोबत टाईम स्पेंड करायचा आहे तर, म्हणून तुझा राग गेला ना? तन्वी अंजलीच्या खांद्यावर हात ठेवत तिला चिडवत बोलते. असं काही नाही, ते मी चिऊसाठी बोलत होते. अंजली गालावरची लाली लपवण्याचा प्रयत्न करते. हाय क्या झूठ बोलती है, पर आपके इन गुलाबी गालों ने आपकी पोल पहले ही खोल दी. तन्वी अंजलीला आरशासमोर वळवत डोळा मारते. अंजली लगेच लाजून मान खाली घालते. मग निघायचं का वहिनीसाहेब तुमच्या सासरी? तन्वी मुद्दाम तिला छेडत विचारते. खाली सगळे बोलत बसले होते. साहिलही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाला होता. अंजली आणि तन्वी आल्यावर डॉलला सगळे घेऊन सगळ्यांना बाय करून अंकुश निघतो.
घरी जाताना गाडीत त्या चौघांचा गोंधळ चालू होता. आज रात्री अंजली तन्वीसोबत राहणार. त्यांचा नाईट आऊटचा प्लॅन आहे असं तिने सांगितल्यावर चिव आणि अंकुश तिच्याशी भांडत होते. आम्हालाही अंजली हवी, आम्हालाही तिच्याशी गप्पा करायच्या आहेत, हो की नाही डॉल? अंकुश मुद्दाम डॉलला उकसवत होता. हो ना, मला ना मम्माशिवाय झोप येत नाही. चिव छोटंसं तोंड करते. डॉल, भाईचं अजिबात ऐकू नको सोनू, तू पण असणार आमच्यासोबत. इट्स ए गर्ल नाईट आऊट बच्चा, बॉईज आर नॉट अलाउड. तन्वी हसत तिला डोळा मारते. ओ मग ठीक आहे, गर्ल्स नाईट आऊट. पहिल्यांदा ऐकल्याने काहीतरी खूप वेगळं वाटतं चिवला, म्हणून ती विचार करत होती. डॉल, अंकुश विस्फारलेल्या डोळ्यांनी तिला बघत होता. असं करणार आता तू माझ्यासोबत? अंकुश सॅड फेस करून बसतो. डॉल एकदा अंकुशकडे एकदा अंजली आणि तन्वीकडे बघत होती. नक्की कोणाची बाजू घ्यायची या गहन विचारात अडकलेली. तिच्या बॉस अंकलचा पडलेला चेहरा तिला बघवत नव्हता. मम्मा, मी बॉस अंकल सोबत राहते, ते एकटेच आहेत ना. तू तन्वी आत्तू सोबत राहा. चिव अंकुशकडे बघत स्माईल करते. ओ माय बेबी, ठीक आहे, मम्मा आणि आत्तूला करू दे त्यांचं नाईट आऊट. आज माझी डॉल आणि मी टाईम स्पेंड करणार. आपण ना मम्मा आणि आत्तूपेक्षा जास्त धमाल करू पिल्लू. त्यांना करत बसू दे गॉसिप रात्रभर. अंकुश चिवला डोळा मारतो. चिव मागे त्या दोघींकडे बघत तोंडावर हात ठेवून खुदूखुदू हसते. भाई, काही शिकू नको हा तिला. तन्वी त्याच्या हातावर एक चापट मारते. हसत मज्जा मस्ती करत ते चौघे घरी पोहोचतात. अंकुश घराबाहेर गाडी उभी करतो. तन्वीने मॉमला कॉल करून त्यांच्यासाठी सरप्राईज आहे सांगून बाहेर बोलून घेतलं. तिची मॉम त्यांची वाट बघत बाहेरच होती. चिवने गाडी थांबवल्यावर अंकुशच्या मॉमला बघून हाक मारली. आजी, अरे चिवताई, तू आलीस का? त्यांनी देखील लगेच आनंदाने तिला उचलून घेतलं. आजी, आम्ही मॅच जिंकलो, हे बघ, मला मेडल आणि ट्रॉफी पण मिळाली. पण ट्रॉफी मम्माने घरी ठेवायला सांगितली. आऊ आजी, तू घरी आली की मी दाखवेन, चिव आनंदाने त्यांना सांगत होती. अय्या, हो का? खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा. अशीच खूप प्रगती कर आणि खूप खूप मोठी हो. अंकुशच्या मॉमने देखील शाबासकी देऊन तिची पाठ थोपटवली. थँक्यू आजी. आऊ आजी कुठे आहे? आणि आजोबा? चिऊ कोणी दिसत नाही बघून विचारते. आजोबा येतील आता. नाही, रात्री येणार, ऑफिसला गेले आहेत ना. आऊ आजी त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत. ओ, चिऊ म्हणते. बघ जा काय करत आहे. उठल्या असणार आऊ. त्या तिला खाली उतरवतात. हो, मी आलेच, चिऊ म्हणत पळतच आऊंना बघायला आत निघून जाते. अंजली, ये बेटा, खूप छान केलं, आलात तुम्ही ते. अंकुशची मॉम अंजलीचा हात हातात घेत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. हो आई, भाईला धीर धरवत नव्हता. आणि तुला गंमत माहिती आहे का? आज अंजली आणि चिऊ आपल्याकडे राहणार आहेत. तन्वी डोळे मिचकावत तिच्या मॉमला सांगते. आणि त्यानंतर अंजली तन्वीला डोळ्यांनी दटावत होती. अंकुश केसांवरून हात फिरवत त्याची किलर स्माईल त्याच्या मॉमला देतो. अरे वा, असं आहे तर चांगले चालू आहे. मॉम डोळा मारत तन्वीला टाई देतात. अंजली मान खाली घालून लाजत आत निघून जाते. काय मॉम, कशाला त्रास देताय तुम्ही तिला? म्हणत अंकुश अंजलीच्या मागे निघून येतो. मॉम आणि तन्वीही त्यांच्या मागे येतात. आणि त्यानंतर अंजली, तू जा तनूसोबत, ती तुला तुमची बेडरूम दाखवेल. मॉम, तिला कशाला दुसरी बेडरूम, ती माझ्याच बेडरूममध्ये राहील. तन्वी अंकुशकडे बघत मुद्दाम बोलते. अगं पण तिच्यासोबत सिया असेल ना, कसं तुम्ही ॲडजस्ट कराल? मॉम काळजीने विचारतात. मॉम,
आज ना भाई चिवसोबत राहणार आहे, त्यामुळे आम्ही दोघी मस्त राहू माझ्या बेडरूममध्ये, हो की नाही बाई? तन्वी त्याला मुद्दाम चिडवत बोलते. तनू, तू जास्त बोलत आहेस असं नाही वाटत? मगाशी डॉल होती म्हणून मी काही बोललो नाही. अंकुश दात ओठ खात थोडा चिडूनच बोलतो. काय झालं बॉस अंकल? काय बोलला नाही तुम्ही? सिया आऊंच्या रूममधून बाहेर येते. तेवढ्यात अंकुश मोठ्याने बोललेलं वाक्य तिच्या कानावर पडतं. म्हणून ती जवळ येऊन विचारते, बोल भाई, सांग तुझ्या डॉलला. तन्वी येणार हसू अडवत बोलते, काही नाही बच्चा, करा काय करायचं ते. अंकुश तन्वी आणि अंजलीकडे एक नजर बघून रागात तिथून निघून जातो. तनू, का त्याला चिडवते ग? तूच चल अंजली, मी तुला तुझी रूम दाखवते. मॉम तन्वीला रागवतात. हो, अंजली हसत तन्वीला हळूच चिमटा काढते. आऊच आऊच. तन्वी हात चोळत हसतच तिच्या रूममध्ये निघून जाते. मॉम अंजलीला अंकुशच्या बाजूची रूम ओपन करून देतात. बेटा, तुम्ही दोघी फ्रेश व्हा. चिवताई तूही फ्रेश हो आणि थोडं आराम कर सोनू, पाय दुखतील नंतर. मॉम काळजीने चिवच्या डोक्यावरून हात फिरवत तिला सांगतात. हो आजी. आजी झोपली होती म्हणून मी त्यांना उठवलं नाही. उठल्यावर आजीसाठी एक नोट लिहून ठेवली आहे, म्हणजे आजोबांना समजेल ना मी आली आहे ते. चिव त्या दोघींकडे बघत विचारते. अरे वा, छान. त्या उठल्यावर भेट त्यांना, तोवर आराम करा दोघींनी थोडा वेळ. मॉम दोघींना बघत बोलतात आणि निरोप घेतात. हो आंटी. अंकुश बेटा. मॉम दरवाजा हळूच उघडत त्यांच्या रूममध्ये येतात. येस मॉम, आय ॲम टेकिंग शॉवर. काही नाही, तू फ्रेश होऊन आराम कर. अंजली आणि तुझी डॉल तुझ्या बाजूच्या रूममध्येच आहेत. उगाच चिडचिड करू नकोस. त्यांनाही थोडा आराम करायला सांगितलं आहे. आणि त्यानंतर ओके मॉम, थँक्स, लव यू टू बेटा. त्या रूम्स लॉक करत निघून जातात. संध्याकाळी अंकुश डॉलची इच्छा असल्यामुळे तिला उठवून स्विमिंग शिकवायचं ठरवतो. तो अंजलीच्या रूममध्ये येतो तर डॉल शांत झोपलेली होती. अंजली बाथरूममध्ये असल्यामुळे तो डॉलजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच कपाळावर किस करतो. अंकुश, तू इथे? मी येतच होते खाली. हो, डॉलला स्विमिंगसाठी घेऊन यायला आलो होतो, पण ती खूप शांत झोपली आहे ग, उठवायचं मन नाही होते. अंकुश डॉलकडे बघत म्हणतो. हो, दमली आहे म्हणून. पण आता काय करायचं? डॉल नाही तर तिच्या मम्माला शिकवू शकतो मी स्विमिंग. अंकुश तिला मागून मिठीत घेत खांद्यावर हनुवटी ठेवत बोलतो. काय? अजिबात नाही. त्याचं ऐकून अंजलीच्या गालांवर लाली चढते. ती त्याच्या डोळ्यात न बघता त्याचे हात बाजूला करते. काही नाही. का नाही? मी खूप छान शिकवतो. अंकुश तिला स्वतःकडे वळवत हसवतो आणि कमरेत हात घालून जवळ घेतो. पण मला नाही शिकायचे. अंजली त्याच्या नजरेपासून पळ काढण्याचा प्रयत्न करते. पण मला शिकवायचं असेल तर, अंकुश मिश्किलपणे म्हणतो आणि त्याची पकड अजून घट्ट करतो. अंजली काही बोलणार एवढ्यात चिव आवाज देते. मम्मा. डोळे चोळत चिव उठून बसते. अंकुश लगेच अंजलीला सोडून डॉलजवळ जातो. हाय स्लीपिंग ब्युटी, झाली का झोप? तो तिच्याजवळ बसून विचारतो. हो, डॉल हसून म्हणते. मी तुझ्यासाठीच आलोय. चल लवकर फ्रेश हो, तुला स्विमिंग शिकायचं आहे ना? अंकुश तिचे केस नीट करत विचारतो. हो. डॉल खुश होत मान हलवते आणि अंकुशच्या मिठीत शिरते. नाऊ गो गेट रेडी. थँक्स, मी आलेच. मम्मा, माझा स्विमिंग ड्रेस? चिव उठून अंजलीकडे जाऊन तिच्या पायांना वेखा घालत विचारते. हो, आणलाय, मी देते. तू चल बाथरूममध्ये. चिव लगेच बाथरूममध्ये जाते.
अंजली अंकुशकडे न बघता बेडकडे वळते आणि बॅगेतून चिऊचा ड्रेस शोधू लागते. बघ, माझ्या ऑफरचा विचार कर. अंकुश तिच्या मागे बसून तिच्या कानात हळूच बोलतो आणि त्यानंतर त्याचा श्वास कानावर जाणवताच तिचे हात थांबतात. अंजली डोळे मिटून घेते. मम्मा कुठे राहिली? ये ना लवकर. चिऊ बाथरूममधून आवाज देते. अगं अशी का बसली आहेस? जा लवकर. अंकुश बेडवर अंग झोकून देत हसतो. तू? अंजली रागात उशी त्याच्याकडे फेकते आणि गाल फुगवत ड्रेस घेऊन बाथरूममध्ये निघून जाते. अंकुश तिला जाताना बघत उशी छातीशी कवटाळून हसतो. नंतर अंकुश डॉलला पोहायला शिकवत असतो. सुरुवातीला ती घाबरत असते, पण मग हळूहळू तिची भीती कमी होते आणि दोघं मस्ती करायला लागतात. तन्वी अंजलीला जबरदस्ती पूलजवळ घेऊन येते. दोघी पाय पाण्यात सोडून त्यांचा व्हिडिओ काढत असतात. सिया आणि अंकुश मध्येच त्यांच्यावर पाणी उडवत असतात. अंजली आणि तन्वी ही मग प्रत्युत्तरादाखल पाणी उडवतात. अंजली मुद्दाम चिऊवर पाणी उडण्याचा बहाण्याने अंकुशवर पाणी उडवते, पण अंकुश ते समजून चुकतो. अंकुश डॉलला बाजूला घेत तिच्या कानात खुसखुसतो. डॉल त्याला टाळी देऊन हसते आणि डोळा मारते. अंजली आणि तन्वी त्यांच्याकडे बारकाईने पाहत असतात. नक्कीच आता काहीतरी करणार आहेत. तन्वी हळूच अंजलीला म्हणते. हो, मलाही तसंच वाटतंय. कसे इशारे चालू आहेत बघ. अंजली सहमती दर्शवते. अंकुश डॉलला पूलमधून उचलून बाहेर ठेवतो. मी डॉल धावत त्या दोघींकडे येत होती. ओ शेट अंजली उठ. त्यांचा आपल्याला पूलमध्ये ढकलण्याचा प्लॅन आहे. तन्वी सियाला धावत उभी राहत म्हणाली. तन्वी उठून पळायला लागते. अंजलीही उठून पळायच्या बेतात असते की चिऊचा धक्का लागून तिचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते. चिऊ पहिल्यांदा घाबरली होती, पण तिच्या बॉस अंकलने मम्माला पकडलं हे बघून डॉल तन्वीला पकडायला तिच्या मागे धावत होती. अंजली धाडकन पाण्यात पडते. अंजली घाबरून हातपाय मारत होती. अंकुश लगेच येऊन तिला नीट उभं करतो. रिलॅक्स, ब्रीद. अंकुश तिच्या पाठीवर हाताने हलकेच रब करत तिला शांत करत असतो आणि त्यानंतर अंजलीने घट्ट त्याच्या खांद्याला पकडलं होतं आणि जोरजोराने श्वास घेत होती. दोघांचे चेहरे समोरासमोर होते. अंकुश तिला बघण्यात हरवला होता. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला केले आणि त्यानंतर अंजली हळूहळू डोळे उघडते. बचाव झाल्यामुळे ती आता शांत झाली होती. तिची नजर अंकुशवर गेली तशी ती ओशाळून बाजूला होत होती. तेव्हा अंकुशने तिच्या कमरेत हात घालून तिला आणखी जवळ खेचलं. अंजली घाबरून धांदलच उडाली होती. तो शर्टलेस असल्याने तिची त्याच्याकडे बघायची हिंमतच होत नव्हती. खूप मस्ती सुचत होती ना तुला? अंकुश तिच्याकडे रोखून बघत होता. अंकुश प्लीज. चिऊ आणि तन्वी आहे तिथे. तिचं थरथरणाऱ्या ओठांनी त्याला सांगत त्याच्यापासून लांब व्हायचा प्रयत्न सुरू होता. आणि त्यानंतर एकदा आजूबाजूला बघ. आपल्या दोघांशिवाय कोणी नाही इथे. अंकुश तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. अंजली आजूबाजूला बघते तर खरंच तिथे कोणी नसतं. ह्या दोघी कुठे गेल्या? अंजली घाबरून स्वतःलाच प्रश्न विचारते. त्या गेल्या. आता इथे फक्त तू आणि मी. मगाशी मला भिजवायला मज्जा येत होती ना तुला? अंकुश तिला काही कळायच्या आत तिच्या अंगावर पाणी उडवायला लागतो. अंजलीही मग त्याच्यावर पाणी उडवायला सुरुवात करते. दोघांची मस्ती चालली होती. दोघांचे हसण्याचे आवाज तिथे घुमत होते. अंकुशला तिची गंमत करायची इच्छा होती. तो एकटक तिला बघत चेहऱ्यावर एक खट्याळ हसू ठेवून तिच्या जवळ येतो आणि हाताला धरून स्वतःकडे खेचतो. अंजली त्याच्या उघड्या छातीवर जाऊन आदळते. त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिची सुचेनाच झाली होती. त्यात त्याच्या चेहऱ्यावरचा खोडकर हसू
आणि मिश्किलपणा बघून तिचे डोळे आपोआप बंद झाले. ती त्याच्यासमोर स्तब्ध उभी राहिली. तिचं अंग त्या गार पाण्याने थंड पडलं होतं, त्यामुळे ओठही थरथरत होते. अंकुश तिचं ते भिजलेलं रूप बघून तिच्यात हरवून जातो. तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या थरथरणाऱ्या ओठांवरून बोट फिरवत तो तिच्या जवळ झुकतो. अंजली त्याच्या जवळ येण्याने डोळे गच्च बंद करून घेते. कुर्ता तिने एका हाताने घट्ट आवळून धरला होता. दुसरा हात त्याच्या दंडावर होता, जो थरथरत होता. त्याच्याकडे बघायची हिंमतच नव्हती तिची. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. अंकुश अंजलीचा चेहरा निरखत तिचा थरथरणारा हात पकडतो. तिच्या चेहऱ्याकडे बघत चेहऱ्यावर हळूवार फुंकर मारतो आणि हातावर ओठ टेकवतो. त्याच्या नरम ओठांचा स्पर्श हातावर होतो. तेव्हा ती डोळे उघडून त्याच्याकडे बघते. मी कधीच तुझ्या मर्जीशिवाय पुढे जाणार नाही, अंजली, तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो. आणि पुढे होऊन तिच्या कपाळावर किस करतो. अंजली लगेच त्याच्या मिठीत शिरते. अंकुशही तिच्या भोवतीची मिठी घट्ट करतो. दोघेही एकमेकांचा सहवास अनुभवत होते. अंकुश स्माईल करत तिला थोड्या वेळाने बाजूला करतो. जा, चेंज कर, सर्दी होईल नाहीतर, आधीच कुडकुडतेस. अंजली त्याचा हात धरत पूलमधून बाहेर येते. हा घे टॉवेल. अंकुश तिच्या हातात सनलाउझरच्या बाजूला असलेला टॉवेल देतो आणि दुसऱ्या टॉवेलने आपलं अंग पुसायला लागतो. त्याचं लक्ष नाहीये हे बघून अंजली हळूच त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गालावर किस करते आणि त्याला समजायच्या आत पळतच बाहेर जाते. अंकुश शॉक होऊन गालावर हात ठेवतो आणि हसतच चेंज करायला रूममध्ये येतो. अंकुश फ्रेश होऊन खाली येतो तर तन्वी डॉलचा हात पकडून फिशना खायला घालत होती. दोघी त्यांच्या कामात मग्न होत्या. अंकुश तसाच किचनमध्ये जात मॉमला मागून मिठी मारतो. मॉम, काय करतेस? तो लाडात येत विचारतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.